हो दीदी, फायनली गाईज आपला ॲडसन स्पिन आलेला आहे. इकडनं ह्या गाडी नाही मरत जा पटकन. पोशावर थपाटे रस्त्याला लागलो आता मी. बरं का, अशा रस्त्याला एमुडी कशी काढायची? लडाख सारखा रस्ता आहे की ना पोशानं? बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिस साईड तुमचा आदिवासी म्हटलं बघा रायडर पास स्टार्ट होण्यासाठी येस प्रो पोशा बाय दिवसाची सुरुवात एकदम सुपर डुपर झाले. आणि आज मी तुम्हाला बघू शकता एकदम मस्तपैकी ऊन पडलं आहे, एकदम सुपर डुपर गाईज. इकडे आहे आपले R1 आणि सांज गेले स्कूलला. आणि आपला ॲडसन पिन पण आलाय, तर तो घ्यायला आपल्याला जावं लागेल. तर जाऊ आपण ॲडसन पिन घेण्यासाठी. हॅलो गाईज, तर मित्रांनो एकदम शुभ्रा डुबरा वाटू राहिलं ना आजचं वातावरण. एक नंबर. हे बघा पाणी बघा आणि समोरची वाईब बघा, सुपर डुपर गाईज. वाव, सुपर म्हणजे एकदम छान वाटू राहिलं. एकदम ऊन मस्तपैकी आलंय, एक नंबर. गाडीचा स्पीड कसा वाढू राहिला मला समजून नाही राहिलं गाईज. ते काय वातावरण आहे ना गाईज, मजा येऊ राहिली एकदम नेक्स्ट लेवल. इकडे आहे आपली वेदिका कस्तुंबे, एक नंबर भावानं वातावरण सुपर. आणि आज आपला मोटो ब्लॉग पण होणार आहे, तर एकदम भारी वाटेल रे पोशा. हो वेलकम बॅक टू अनदर मोटो व्लॉग. आणि पोशांनो मस्तपैकी मी निघालोय. आणि आमचा हा रस्ता बघा, अशा रस्त्याला एमुडी कशी काढायची? लडाख सारखा रस्ता आहे की ना पोशानो? बघा एकदम जसा काय भात आवायला जर रस्ता आहे पोशा. हो, आणि पाऊस नाही त्याच्यामुळे मी थोडासा ब्लॉग बनवू शकतो भावांनो. इतक्यात पाऊस पडून गेला बरं का. आणि आपली आल्टो एकदम चकाचक दुरुस्त झालंय पोशा. हो, तर पोशा मस्तपैकी निघालोय आपण. आणि ना पोशांनो, जर आपल्याला जर वाटेमध्ये जर पाऊस भेटला तर आपण मोठं ब्लॉग सेटअप काढून ठेवू. पुढे तर दिसूच राहिला मला त्या साईडला च्या मायचा चोंगा मोंगा टोंगा, एकदम खतरनाक पाऊस पडून राहिला ना पोशांनो. आणि आपला पोशा बाहेर निघाला, एक नंबर. चलो रापचूक रुपचूक, एक नंबर. उचकुलाला उचका वन साइड फ्रेम भावांनो. आणि पाऊस तर आलाच, तर आपला सेटअप काढावा लागेल. तिथपर्यंत होईल, तिथपर्यंत मोटो ब्लॉग आलाच, पाऊस आलाच. अभी मैं टर्ले के पास रुकता हूँ, मोटो ब्लॉग सेटअप निकालता हूँ, उसको जेब में रखता हूँ गाइस. चलो, तर माझ्या प्याऱ्या प्याऱ्या भावांनो, आता मस्तपैकी पाऊस उघडलाय, तर मी मोटो व्लॉग बनवू शकतो भावांनो. तर अशी सदैव कृपा असू दे रे माझ्या भावा पावसा. तर मी एक कन्फ्यूज आहे गाईज, पेट्रोल आता टाकू का येताना टाकू? आता येताना बघूया, काहीतरी करूया. झोल झोल झोल. आणि पाऊस आहे उघडा, तोपर्यंत आपण जाऊ. आणि तुम्ही कशी आहेत रे पोशा? हो, मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या इकडं तर वाईटनर जाम गावाकडं पाऊस पडला, बेकार म्हणजे बेकार. काय सांगायचं तुम्हाला, एवढा पाऊस ना पोशा होतं काय सगळीकडे, जसा काय स्विमिंग पूल झाला था भावांनो. तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी सकाळी एकदम कचकिला कचका ऊन पडला होता, पण आता ना पोशा हो, आता ऊन नाही, आता पाऊस पडून गेला भावांनो. पण इकडं मस्त आहे का, आमच्या इकडंच पाऊस पडून गेला, तिकडं पिंपरीकडे. इकडं तर नाहीच पोशावं, हायवे तर असा चकाचक वाळून जर गेलाय रे पोशावं. तुम्ही आता हायवेला कनेक्ट होतो, इकडनं ह्या गाडी नाही मरत जा पटकन. पोशावं थपाटे रस्त्याला लागलो आता मी. बरं का, लय मजा येऊ राहिली. आणि रिक्षावाला तर एकदम रिलॅक्स भावा, टेन्शनच नाही. त्या मायला खतरनाक रिक्षावाला चाललाय. तर एकदम भारी थपाटे रस्त्याला आता मी लागलोय पोशावर, एकदम भारी वाटून राहिला. बरं का, थोडासा ब्लॉग बनवायला मजा येते रे. पण माझ्या गाडीला आरसं नाही, त्याच्यामुळे ना थोडासा भिहतो मी. बघा भिहत नाही, थोडासाच भिहतो बाबा. गॅसचा खतरनाक वांद्या चालू आहे पोशावा आता. चुम्मेश्वरी. आणि ह्या कोणत्या गाडी चालला? ह्या त्या FZ मला आवडायचं पहिला रॉडवाला FZ. पक्की भारी ही गाडी होती हो. केलं पाहून मग मी FZ घेतला. पण तो रॉडवाला आपला सुपरा डुपरा गाडी आहे. या मी 10वीला शाळेत होतो, तर ह्याचा काचा काय टाराचा खपकी दिसायचा. तर मी एकदम फिदा झालो होतो त्या गाडीवर. तर शेवटी ह्या FZ घेतलाच कुतुम पोशावं. बरं का, हप्त्यावर का नाही च्या मला टेन्शन घ्यायचं नाही रे. हप्ते भरणे का, लेकिन रुतबा कम नाही होणार मेरी डार्लिंग. ओ या हा, रुतबा कमी झाला नाही पाहिजे पैशांनो. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा और ओरा होना चाहिए मेरी जाने तमन्ना. मामांना खूप त्रास आहे रे भावांनो. अरे दिवसभर मामा असतात, थोडंसं तुम्ही ट्रॅफिकचा नियम पाळत जा रे भावांनो. मामा झाला म्हणून काय तुम्ही काय मामा नसले का लगेच गाड्या दामटो चालवता? असं नाही करायचं भावांनो. मामाने काय ठेका घेतलाय का? तर भावांनो, ट्रॅफिक पोलीस जे आहेत त्यांना थोडीशी मदत करा भावांनो. दिवसभर बिचारे असतात, आपल्यासाठी ट्रॅफिकचं हे करत असतात. आणि तुम्ही ते नसले का एकदम बिंदास गाड्या कचाकच घालून राहिले, असं नका करू. सेल्फ डिसिप्लिन नावाचा प्रकार असतो भावांनो. आणि मनुष्य आपण आहेत, प्राण्यांमध्ये सगळ्यात हुशार प्राणी मनुष्य. आणि जर तोच असा करत असेल तर साला आपल्यासारखा काय सांगायचं गाढव कोणीच नाही रे भावांनो. चला, मी तुम्हाला गाढव नाही म्हणत भावांनो, पण डिसिप्लिन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ना गाईज. चला, मी पण आज काहीच नाही बाबा डिसिप्लिन, फक्त हँड ग्लोव्ज याच्यासाठी नाही मी वेअर केलं भावांनो. पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे हँड ग्लोव्ज वाळत नाही. आता माझे हेल्मेट पण एकदम हे होतं भावांनो. हे बघा, असे मामा वगैरे उभे असतात, थोडंसं इज्जत करा भावांनो.
आणि गाईज 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 नाशिकच्या रस्त्यांची हालत बघा, एकदम सुपरा डुपरा आहे प्रश्न. पण येत्या काही दिवसांमध्ये ना याच्यापेक्षा सुपरा डुपरा होतील रस्ते, अशा आपण आशा बाळगूया ना पोषण. पोष्टा हो, मी आता आलोय आनंदवालीकडे. हो, आनंदवाली म्हणजे ते आनंदवालीचे थोडासा मागास हवं रे. इकडे हा कोणता भोसला कॉलेज होता त्याच्या पुढे आता निघलोय मी. ते इकडचा रस्ता बेसरा चिपटोळा चापटोळा दिसलाय, तर मी आता थोडासा गाडी पळवतो. पण माझे एफजुडीच्या ना क्लच प्लेट अशा फकाकून गेल्या पोषण, ते पळ नाही तर त्याचा एक काम करायचं आहे एफजेडचा. ओ बाबा ओ, कशी गाडी ओ, फक्त गाडी रेंबा तरी गाडी पळतच नाही, कारण त्याच्या क्लच प्लेटा गेल्या भावांना. तर गाईज फायनली आपण येऊन पोचलोय बरं का. आणि आपल्याला मेडिकलमध्ये जायचं आहे. इथे एक मेडिकल तो बंद आहे. फादरचे पाय दुखतात ना, तर त्या गोळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला फादरसाठी, गुडघेदुखीच्या गोळ्या. तर मेडिकल बंद होतं. आता इकडं बघूया पुढे कुठे जर असेल तर ठीक आहे भावांनो. पण हो, संघर्ष मेडिकल. चलो आगे देखते मिलेंगे. हॅलो गाईज, तर मस्तपैकी फादरची मेडिसिन वगैरे आपण घेतलेत. एकदम कचकिलाला कचका वन साईड. 1 महिन्याचा पूर्ण डोस घेऊन दिला. टेन्शन नाही, 15 दिवसाचा होता पण आपण 1 महिन्याचा घेऊन दिलाय. नो टेन्शन, फादर खुश, आपण बी खुश. आणि येऊन पोचलो मी इथं आपल्या शिवाजीनगरात ब्रदरच्या रूमजवळ आपला ॲडसन स्पिन घ्यायला भावांनो. चलो, इकडे शिवाजीनगरचा बस स्टॉप, इकडे तुमचा पोस्टर आहे, इकडे आहे विहान शेट. हॅलो, तो लागलाय माझ्या मागच्या वाणीच. चल मस्तपैकी, इकडे ब्रदर आहे. चल ना येतो, मी लगेच जाऊन आलो. हो का. हॅलो गाईस, तर मित्रांनो मस्त घेऊन आलो आहे पेट्रोल टाकणे का भाई, जिओ हॉटस्टार. तर गाईज आपल्याला टाकायचं आहे 499 पेट्रोल. हो दीदी, 499. फोन पे. पॉवर आहे. पॉवर भेटतच नाही का इथे. अच्छा, पण टाकलंय 400चं पेट्रोल बरं का. आणि बघू शकता इकडे 499चं पेट्रोल टाकलं. काड्या डायरेक्ट टॉप फुल आल्यात. हायला मजाक करू राहिला काय कस्तुंबा, जोक हो राहिला पोषण आपल्यासोबत. तर फायनली गाईज तुमचा पोषा भाई आलेला आहे इकडे एकदम सुपरा डुपरा हायवेला वन साइड. ओ हो. तर गाईज ना असली मजा जी आहे ना मोटो ब्लॉगची, ती आहे आपल्या पावसाळ्यामध्ये. गाईज पावसाळ्यामध्ये जी मजा आहे ना नेक्स्ट लेवल. व्ह्यू बघा एकदम सुपरा डुपरा भावानो. ढग बघा, वाव वाईब बाबा. हो काय वाईब आहे ना पोषांनो, एक नंबर. आणि अशी जर आपली R1 एफजुडी जर असली ना पोषांनो, तर काही मजा नेक्स्ट लेवल. बघा पाणी कसं, व्ह्यू कसा, वाव सगळं सुपरा डुपरा ना भावांनो. हो काय ग्रीनरी आहे भावानं. असं आहे आमचं नाशिक भावांनो, सुपर डुपर वन साइड. पोषा भाई. आणि पोषानो आज मी लय खुश आहे रे भावानं, लय खुश. कारण तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे ना आपल्याला ॲडसन पिन भेटलाय भावांनो. त्याच्यामुळे आज मी डायरेक्ट असा खड्ड्यान लावून बिड्ड्यान लावून जाऊ राहिलो. आज पडलो ना तरी भावांनो काय वाईट वाटणार नाही, कारण आज लय खुश आहे मी, लय खुश. कारण आपण लय उच्चा पत्या केल्या 2-4 चॅनलच्या. मास्टरचा आता रायडर झालोय मी. गावात साला आपली एकदम इज्जतीचा भुज्जा उडून गेला पोषांनो. पण हम पीछे नहीं हटने वाले गाइस, बनेगा तो यूट्यूबर बनूंगा मैं. आणि हा तुम्ही मला रील स्टार म्हणून ओळखताय, पण तुमचा पोषा भाई यूट्यूबर आहे. यूट्यूबर पोषा भाई रायडर 62-68. पोषा भाई वन साइड मचाएगा. हॅलो गाईस, तर मित्रांनो मी येऊन पोचलोय आणि इकडे ऊन पाऊस चाललाय बरं का. हा बघा इकडे पाऊस पडू राहिला एकदम सुपरा डुपरा. दिसतो की नाही मला माहिती नाही, पण ऊन आणि पाऊस चाललाय. आणि हे बघा कसं दिसू राहिलं, एकदम सुपर डुपर वातावरण, एकदम कडक भावांनो. ऊन आणि पाऊस. हा बघा पाऊस चालू आहे.